अध्याय 30 श्री गुरूंचे गंगा तीरावर आगमन. श्री नृसिंह सरस्वती गुरु गंगा नदीच्या किनारी आले. त्या दिवशी वातावरणात एक पवित्र शांतता होती. गुरूंच्या चरणांची धूळही गंगेला अधिक पावन करत होती. गुरु म्हणाले, गंगा ही पापांचा नाश करणारी, जीवन शुद्धी देणारी. या तीर्थावर केलेली साधना, जपतप अकल्पित पुण्य देते. भक्तांनी गंगेतीर गर्दी केली. कोणी चरणस्पर्श करत होते, कोणी गंगाजल आणत होते, तर कोणी गुरूंना प्रार्थना अर्पण करत होते. गुरूंनी सर्वांना वर दिला. जो मनःशांती, श्रद्धा आणि सौजन्य ठेवतो, त्या माणसावर गंगेची कृपा स्वतः पडते. अध्याय 30 भक्तांसाठी तीर्थस्मरण, मनःशुद्धी, गुरुकृपा यांचे दिव्य स्मरण करून देणारा. अध्याय 31 राक्षसमुक्ती आणि प्रभूंची करुणा. एका गावात एक राक्षस लोकांना अत्यंत त्रास देत होता. निसर्ग उद्ध्वस्त, लोक भयभीत. त्यावेळी श्रीगुरूंनी त्या प्रदेशात प्रवेश केला. गुरु शांतपणे म्हणाले, भिवू नका, भक्तांचे रक्षण करणे हेच माझे धर्मकार्य आहे. गुरूंनी दिव्य मंत्राचा उच्चार केला. तेज वाढू लागले. राक्षस गुरूंच्या तेजाने दग्ध झाला आणि मुक्ती पावला. लोक ओरडू लागले, जय गुरुदेव, जय नृसिंह सरस्वती. गुरु म्हणाले, असुर म्हणजे बाहेरचा शत्रू नव्हे. मनातील राग, द्वेष, मत्सर हेच खरे राक्षस आहेत. त्यांना जिंकले की जीवन सौख्यपूर्ण होते. अध्याय 32 ब्राह्मणाची परीक्षा आणि गुरूंची कृपा. एक ब्राह्मण अत्यंत गरीब होता, पण त्याची श्रद्धा अढळ होती. तो रोज गुरूंच्या भेटीस येत असे. एके दिवशी तो अत्यंत दुःखी अवस्थेत आला. गुरु प्रेमाने विचारतात, काय झाले पुत्रा? तो म्हणाला, गुरुदेव, माझ्या घरी अन्न नाही, कर्ज वाढले, पण माझी श्रद्धा मात्र ढळलेली नाही. गुरु स्मित करत म्हणाले, काळजी करू नकोस, तुझे दुःख आता संपेल. अचानक चमत्कार घडतो. त्याच्या घरी अन्न, धान्य, सुखसंपत्ती प्रकट होते. गावकऱ्यांना आश्चर्य वाटते. गुरु म्हणतात, श्रद्धा म्हणजे अदृश्य शक्ती. ज्याच्याकडे निश्चय आहे त्याच्याकडे माझी कृपा आपोआप येते. अध्याय 32 श्रद्धा आणि चमत्काराचे अद्भुत मिश्रण. अध्याय 33 पापनाशक कथा आणि सत्संगाचे महत्त्व. या अध्यायात गुरूंनी पापाचे स्वरूप आणि पापनाशक साधनेचा मार्ग सांगितला. गुरु म्हणतात, माणूस चूक करतो, पण पश्चाताप, सेवा आणि प्रायश्चित्त या 3 गोष्टी त्याला पवित्र करतात. गुरूंनी अनेक जीवांना मोक्षमार्ग दाखवला. जो गुरूंचा आश्रय घेतो तो पापजंजाळातून मुक्त होतो. गुरु पुढे म्हणाले, सत्संग म्हणजे मनाचा आरसा. ज्याला सत्संग मिळाला त्याचे जीवन उज्ज्वल झाले. अध्याय 34 शिष्योपदेश व जीवनमार्ग. या अध्यायात श्रीगुरूंनी वेद, शास्त्र, धर्म, आचार आणि संपूर्ण जीवन विचार शिकवला. गुरु म्हणाले, मन शुद्ध असेल तर जग शुद्ध भासते. मन दूषित असेल तर सुखातही दुःख वाटते. गुरूंनी शिष्यांना 4 उपदेश दिले. सत्य, करुणा, संयम, सेवा. हे 4 गुण ज्याच्यात आहेत तोच खरा माझा शिष्य. अध्याय 55 ब्राह्मणाला पुत्ररत्न प्राप्ती. एक ब्राह्मण अत्यंत व्याकुळ मनाने गुरूंच्या चरणी आला. त्याला वर्षानुवर्षे अपत्य नव्हते. त्याने रडत म्हणाला, गुरुदेव, मला पुत्रप्राप्तीची इच्छा आहे, कृपा करा. गुरूंच्या नजरेत करुणा भरून आले. ते म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होईल. देव तुला एक सुशील, तेजस्वी पुत्र देईल. काही महिन्यात ब्राह्मणाच्या घरी पुत्ररत्नाचा जन्म झाला. गावभर आनंदोत्सव साजरा झाला. गुरु म्हणाले, जे माझ्याकडे श्रद्धेने येतात त्यांचे कोणतेही कार्य विफल होत नाही.